हरे कृष्ण. आम्ही गरुड पुराणમાં કાલ નરક કતરકાય વૈતરણી નદીનું કતરકાય દેખીल्या. आज आम्ही यमधर्मનું नगर कवचे कैकंबोलिकन विचारते शे. ह्या विचारते भगवानने गरुड विचारते शे यमलोक कवडू मट्टूशे कवचे तै कोण निर्माण कर्या. धर्मराजन सभा कवसचे ते सभाમાં तिना संगाट कोण कोण असचे कैकंबोलिकन गरुड ह्या भगवानने विचारते शे. ಭಗವಾನ್ ಬೋಲಚ ಧರ್ಮರಾಜನು ನಗರ ನಾರದಾದಿ ಋಷಿಗಳು ಹೋಗಲು ಯೋಗ್ಯವಿದೆ అని ಇದು ಬಹಳ ಪುಣ್ಯದಿಂದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಬೋಲಚೆ. ಈ ದಕ್ಷಿಣ ನೈಋತ್ಯನ ನಮ್ಮ ಧರ್ಮರಾಜನ ಪಟ್ಟಣವಿದೆ आणि ತೇಜಿ ನಾಮ ತೇ ನಗರಮ ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು ಅದಕ್ಕೆ 4 ಬಾಗಿಲು ದಿಕ್ಕಿಗೆ ದ್ವಾರಗಳಿವೆ ಬೋಲಚೆ. ತೈ ಅತಿ ಎತ್ತರವಾದ ಕೋಟೆಗಳಿಂದ ಸುತ್ತುವರಿಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. 1000 ಯೋಜನೆಗಳಿಂದ 4000 रहदारी उद्दगलविದೆ बोलेलचे. ह्या 1000 योजने बोलेलचे. एक योजने तर 8 किलोमीटर ताई 8000 किलोमीटर इನ್ನು विस्तीर्ण होच. 1 किलोमीटर एक योजना तर 8 किलोमीटर आई 1000 योजने बोली कंचे 1000 कयात थाने 8000 किलोमीटर आई इನ್ನು पूरा उद्दगल हो. पासती ह्या बोल्याच्यानी इनामचं चित्रगुप्तनु पट्टणचे मंदिरचे 25 योजने उद्दागलचे बोल्याचे. 25 योजने तर 200 किलोमीटर जास्ती कम तर तवडू एक चित्रगुप्तनु मंदिर तै. ते प्रकार ह्या उंचा उंचा कवडूशे कवानुशे ते चिनाम सौ ओणीचे कैकंबी बोल्याचं अति सुंदर भव्य आणि रत्नखचित सब्बी एक कैसू एक तई वर्णन ऐक्या तरच बा पहिला स्वर्गने जानू कैकन हेऊ कवाडतो लगूच का तर आम्ही तर वज्र वैडूर्य नवरत्नम काका एक्या असाच ऐक्या असाच ते सब्बी बी थाना भीतोवन्ने खांबोवन्ने घालेलू छे कैकन ह्या इनु वर्णन चलीच का तर तवडू एक स्वर्ग का तर का डोळान कुक्केच्या तुग्यम्मा स्वर्ग स्वर्ग असे ननीचे कैकम बोलातो मी तवडू सब्बी बी वर्णन ह्या ये स्वर्गनुशे. आणि इनामचे ते सभाम मदम मट्टम रत्नखचित सिंहासनवर यमधर्म बटेलू असच. रत्नखचित सिंहासनम तै कवडूशतून 10 योजने विस्तारशे यमधर्मनु सिंहासन बटेलू तई 10 योजने विस्तार कैकंबोली कंचे. हो तुमने बोली एक योजने का तर 8 किलोमीटर 10 योजने 80 किलोमीटर निस्तू यमधर्मनु सिंहासनचे. हां अंಥ यमधर्मನ आस्थानवे कोण कोण जावान चलचे कैकन विचार्या तर था ते यमधर्मನ संगाट कोण कोण बटान चलच क्या तर अत्रि वशिष्ठ पुलह दक्ष प्रजापति कृतु अंगीरस परशुराम भृगु पुलस्त अगस्त्य आणि नारद ये सब्बी जना बी था धर्मराजना एक आस्थानम बटांचलच कैकम बोल्याचं. आणि ह्या यती ययाती नहुष दुष्यंत शिभी नल भरत शंतनु पांडु आणि सहस्रार्जुन ರಾಜೋ आणि ಈ ರಾಜರ್ಷಿಗಳು ಬಹಳೆ ಪವಿತ್ರರು ಕೀರ್ತಿವಂತರು ಕತರ हमारा राजो सहित थाचे. आ राज आणि दुसरा राजाविषयी आणि मनु दिलीप मांदात सगर भगीरथ अंबरीश अनरण्य मुचकुंद निमी पृथु ह्यो ये सब्बी भी कदर पुण्यात्म सभी भी पुण्य करेला सब्बी जना भी ह्या एक स्वर्गने जावानं चलच कैकम बोली कन ह्या का तर आम्ही कवडू पुण्य करायचं तवडू आम्ही यमधर्मना आस्थानम तर हमने प्रवेश मिळच. तिने 4 ಬಾರ್ನಾಭಿಷೇಕ कैकम बोली कम बोलाचं. ते ಯಮಧರ್ಮನ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಹೋಗಲು 4 ದಾರಿಗಳಿರುತ್ತವೆ. ಪಾಪಿಗಳು ಹೋಗುವ ಮಾರ್ಗವನ್ನು ಈಗಲೇ ನಿನಗೆ ಹೇಳಿರುವೆನು. आणि ये 3 उरेला 3 बारनाती धर्मरा पुण्य करेलोला लोक सभी जना बी जाच आणि पापीवन्ने ते दिसतू बी नाही कच का बी
आई पुण्य करिकन जाणारावांनी स्वर्गनु सभी बी ते पापी नरकनी जाणारावांनी सभी का दिसतू सुद्धा नाही कश कतर ह्या निस्तू पुण्य करेलावांनी मात्रच ऐसे बी दिसचे तवनेच मात्र था ಜಾವಾನವಚ ಕೈಕಂ ಬೋಲಿಕನ ह्या बोल्याचनी ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತಿನ್ನುವ ಕುಡಿಯುವ ಸಹಿತ ಕಲ್ಪವೃಕ್ಷದ ನೆರಳಿನಿಂದ ಕೂಡಿದೆ. ರತ್ನ ಮಂಟಪವಿದೆ. ता सभी भी पिवाम पाणी नाही, खावान नाही, बटान छाव नाही, पाऊसનું रगतનું पाऊस रगत असच कंडाटी अग्निનું पाऊस पडायचं हे सभी था काका की भयानक भयानक सभी देख्या. मात्र ह्या बोलत तशी खावानं पिवानं सभी बी मिळायचं संगाट कल्पवृक्षનું छाव बी मिळायचं काही का बोलिकनं सभी छंद पक्षी असच पक्षेवरનું छंद शब्द असच अमृत बिंदू पडता असच ते ಮಾರ್ಗಂ ಜಾನಾರಾವನ್ನೇ ಪುನೀತರಾದ ಬ್ರಹ್ಮರ್ಷಿಗಳು ಮಲರಹಿತರಾದ ರಾಜರ್ಷಿಗಳು ಅಪ್ಸರಾಗಣ ಗಂಧರ್ವ ವಿದ್ಯಾಧರ ಮಹೋರದ ಗಾದಿಗಳು ಹೋಗುತ್ತಾರೆ ಕೈಕಂಬೊಲಚೆ ಮತ್ತು ದೇವಾರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುವವರು ಶಿವಭಕ್ತಿ ತತ್ಪರರು ಗ್ರೀಷ್ಮ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಜ್ಯೇಷ್ಠ ಆಷಾಢಗಳಲ್ಲಿ ಅರವಟಿಕೆಗಳನ್ನಿಟ್ಟವರು ಮತ್ತು ಮಾಘ ಮಾಸದಲ್ಲಿ ಕಾಷ್ಟದಾನ ಮಾಡಿದವರು ಈ ಮಾರ್ಗದಿಂದ ಧರ್ಮರಾಜನ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ ಕೈಕಂಬೊಲಚೆ. काष्टदान तर लाकडावरनं दान करानं माघ मास तर थंड असत नाही का आता लाकडावरून पडच काही का ना लाकडावरनं दान करणार आम्ही लाकडावरनं दान दिलो कथा आम्ही करणार कथा महाभारतम तर ऐकायचे तर ह्या आम्ही हे प्रकार आम्ही ह्या कवडू जास्ती एक पुण्य दान करायचे ते सभी बी ಪಾಸತ್ತಿ ಸತ್ಯವಂತರು ಕ್ರೋಧ ಲೋಭ ವಿವರ್ಜಿತರು ತಂದೆ ತಾಯಿಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಮಾಡುವವರು ಗುರುಗಳನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸೇವಿಸುವವರು ಭೂದಾನ ಗೃಹದಾನ ಗೋದಾನ ವಿದ್ಯಾದಾನ करणाರ ಪುರಾಣಗಳನ್ನು ಹೇಳುವವರು ಕೇಳುವವರು ಪುರಾಣ ವೇದಗಳನ್ನು ಪಾರಾಯಣ ಮಾಡುವವರು ಮತ್ತು ಕೇಳುವವರು कतर ह्या सभी हमें वेद पुराण ये सभी भी ऐक्या तर भी हमने यहाँ स्वर्ग मिळाचच कवानु ह्या हमने कळी जातू लगुच. ಆ ಮಾರ್ಗದಿಂದ ವೇದಗಳನ್ನು ಓದಿದವರು ಅತಿಥಿ ಅಭಾಗ್ಯತರನ್ನು ಪೂಜಿಸದವರು ದುರ್ಗೆ ಮತ್ತು ಸೂರ್ಯದೇವರ ಸೇವೆ ಮಾಡಿದವರು ಮತ್ತು ಪರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ತೀರ್ಥಾದಿ ಸ್ನಾನಗಳನ್ನು ಮಾಡಿದವರು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಮಡಿದವರು ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಮರಣ ಹೊಂದಿದವರು ಆಕಳುಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾಣಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟವರು कवडा सभी जना भी ह्या येवने जावान मिळायचं कवानु ह्या बोलता लागायचं का तर था स्वर्ग काही कम बोलायचं एवढं सुंदर शे कथाचे एक जरा पाप करिकन नरकम पडाम बदली एक हमी एक चूर पुण्य कर्या तर जरा पुण्य लई भी नको देखो था कवडू सरळ सरळ बोलेल छे अगदी हमने का तवडू तुम्ही एवढा 1000 वर्ष तपस करो एवढा 1000 वर्ष एक वंट पोगती हुबरीकन करो ह्यू तो काका भी नाही हमने कवडू सरळ सरळ मार्ग छे निस्तू हमी स्वर्ग नाही जाणू काय तर काय निस्तू मन शुद्ध राखिलिकन दान धर्म कर्या तर बस वेद अध्ययन कर्या तर बस सभीवन एक चुगोट विचार कर्या तर बस तवडू सरळ मार्ग ह्या हमने ब्रह्मलोकनु हमने ह्या यमधर्मनु स्वर्गलोकनु हमने ह्या सभी भी देकडावता लागायचं ते ಮಾರ್ಗ ಮನಿ ಥಾನ್ ಮದಮ್ ಆನೆ ಕುದುರೆ ಅಸಕ್ಕಚನಿ ಆನೆಗಳು ಐರಾವತದ ಕುಲದವು ಕುದುರೆಗಳು ಉಚ್ಚೈಶ್ರವ ಜಾತಿಯವು उच्चैश्रव जाती कुत्र्यांना का तर तुम्ही कोणता याद या का समुद्र मंथन करतवा ते सभी वस्तू अवता असत तो 14 वस्तू अवतो ते तिना उच्चैश्रव कुದುರೆ ಕೈಕ बोलिका नवज कतर ते उडळू उडानु घोडो तय शुभ सूचक कೈಕ बोलिका आता बोलत तो सभी भी ते घर में उजळा घोडावन्नु हे राखणू जय बोलत नाही का तर ते प्रकार हे उच्चैश्रव कतर एक श्रेष्ठ थासेला घोडा कतर उच्चैश्रव जातना घोडा शे था कೈಕಂ बोलेलू छे ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ವ್ರತ ಪಾಲನ करणारासनु ವಾನಪ್ರಸ್ಥಾಶ್ರಮಿಗಳು ತಪಸ್ವಿಗಳು ಕಾಂಚನವನ್ನು ಮಣ್ಣು ಕಲ್ಲಿಗೆ ಸಮವೆಂದು ತಿಳಿಯುವ ಸನ್ಯಾಸಿಗಳು ಕೈತರ पैकानु आशा करना धन मोहनासनु तैक पैको कतर काय एक धोंडा माटीन समा कैकम बोलत ते प्रकार कतर आम्ही पैकान पासळ हे लौकिक आशाना पासळ नको वाट एकच वातम बोलणं कतर आम्ही काय ह्या सभी बी पैको कमावानू नाव कमावानू आस्ती अंतस्त एक प्रतिष्ठे सभी भी हमने ऐ का भी नको ऐ सभी का भी नहीं तो एक हमें निस्वार्थ ही कन
कवडू हमार हत्ती होत तड़ू एक दान धर्म करानु, निस्वार्थ सेवा करानु, माय बापनु सेवा करानु, गुरु अन्य सेवा करानु। आई सभी भी हमें निस्वार्थ कर लेता गया था। आई च स्वर्ग ने हमने बल्ली कन जावानु सरल मार्ग छे।